खासदार संजय राउत बोलतात। बात ऐसी है कि पाकिस्तान हो या और कोई भी, जब तक यहाँ देश के 140 करोड़ जनता पूरे संघर्ष के लिए तैयार है या हमारी सेना, तब तक कोई आंख यहाँ उठाकर नहीं देख सकता। अब उनको जवाब देने की जिम्मेदारी हमारी सरकार की भी है, लेकिन वो ऐसे घटिया लोग हैं पाकिस्तान के, उनको जवाब देने की भी जरूरत नहीं। काही मराठी प्रश्न आहेत। काल जो इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय, तब तक कोई आंख यहाँ उठाकर नहीं देख सकता। अब उनको जवाब देने की जिम्मेदारी हमारी सरकार की भी है, लेकिन वो ऐसे घटिया लोग हैं पाकिस्तान के, उनको जवाब देने की भी जरूरत नहीं। काही मराठी प्रश्न आहेत। काल जो इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर निघाला होता, दिल्ली पोलिसांनी अडवलं, नेत्यांना ताब्यात घेतलं, जी काही कारवाई झाली, काय सांगाल की यावर तुमचं आता काय मत आहे? काल दिल्लीच्या रस्त्यावरती संसदेतल्या 300 पेक्षा जास्त खासदारांनी जे आंदोलन केलं, जो संघर्ष केला, तो लोकशाहीच्या रक्षणासाठी होता। तुम्ही लोकशाही किंवा संसदेला लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर मानता, पण त्या मंदिरात चोऱ्या माऱ्या करून सत्तेवरती आलेले लोक आमच्या अवतीभोवती आहेत आणि त्या चोरांचे हस्तक म्हणून या देशाचा निवडणूक आयोग काम करतो। 300 खासदार जेव्हा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या दिशेनं ते चालत होते रस्त्यावर, तेव्हा त्यांना अडवण्यात आलं। दिल्ली पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली, बॅरिकेड्स टाकण्यात आले। आम्ही अतिरेकी आहोत का? आम्ही दहशतवादी आहोत का? जर 300 खासदार निवडणूक आयोगासमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका किंवा आपलं निवेदन मांडलं असतं, तर निवडणूक आयोगाला काय हृदयविकाराचा धक्का आला असता का? हार्ट अटॅक आला असता? काय झालं असतं? कोणाला घाबरते निवडणूक आयोग? लोकशाहीचे रखवालदार म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे पाहतो। त्यांनी निष्पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत असं आम्ही समजतो, जे TN शेषन यांच्या काळात झालं होतं। पण हा निवडणूक आयोग रखवालदार नसून हा निवडणूक आयोग चोर आहे। रखवालदार चोराच्या भूमिकेत शिरलाय आणि चोरांच्या मदतीनं विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न करतो। TN शेषनचा अभ्यास सध्याच्या निवडणूक आयोगानं करायला हवा। त्यांनी कशा प्रकारे काम केलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांनी कशा प्रकारे आदर्श आचारसंहितेचं पालन करायला लावलं पक्षाने, याचा अभ्यास केला पाहिजे निवडणूक आयोगानं। नरेंद्र मोदी, अमित शहा हे अजरामर नाहीत, त्यांना सुद्धा केव्हा तरी जायचं आहे सत्तेवरून आणि या जगातून, हे लक्षात घ्या। हे निवडणूक आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्याने समजून घेतलं पाहिजे। लोकशाही टिकली तर देश टिकेल। पण आज काल आम्हाला त्यांनी रस्त्यावरती अटक केली, आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन डिटेन करण्यात आलं, आमच्या अटकेचे कागदपत्र करायलाही उशीर झाला, त्याच्यामुळे आम्ही पार्लमेंटला पोहोचू शकलो नाही आणि त्या काळात त्यांनी सगळी बिलं मंजूर करून घेतली। म्हणजे किती कारस्थान हे सरकार करत आहे। देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे सरळ मार्गाने सत्तेवरती आलेले नाही, यांनी लांड्या लवाड्या करून हे सत्तेवरती आले। नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये जर 3.5 लाख मतं वगळली जात असतील, याचा अर्थ या गटाला गडकरी यांच्यासारख्या स्पष्टवादी परखड नेत्याचा पराभव घडवून आणायचा होता, पण लोकांनी तो पराभव घडू दिला नाही नागपुरात। हे लक्षात घ्या, मी वारंवार हे सांगतो। पण राऊत साहेब, तुम्हाला असं वाटत नाही का की काल राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीला संधी होती त्यांच्याकडे असलेले पुरावे निवडणूक आयोगाला सादर करण्याबाबत? कारण निवडणूक आयोगानं 30 जणांच्या शिष्टमंडळाला परवानगी दिली होती, पण इंडिया आघाडी शक्ती प्रदर्शनावर। राहुल गांधींकडे असलेले पुरावे हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहेत, लक्षात घ्या। तुम्ही निवडणूक आयोगाची कोणी बाजू घेऊ नये। जे कोणी निवडणूक आयोगाची बाजू घेत आहेत ते या लोकशाही विरुद्ध कृत्य करतायत। सध्याचा निवडणूक आयोग हा लोकशाहीचा हत्यारा आणि मारेकरी आहे। सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे, जसं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, काय हिंद मजदूर किसान सभा आहे, का अजून काय त्यांच्या लहान सहान संघटना, वनवासी फनवासी काय ते असतं त्यांचं। तर त्या पद्धतीचं सध्याचा निवडणूक आयोग ही त्यांची एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे त्यांची एक शाखा आहे।
त्याच्यामुळे त्यांना जे आदेश येतील गृहमंत्र्याकडून त्या पद्धतीनंच ते काम करणार. पण लक्षात घ्या, एक दिवस या निवडणूक आयोगाला जनता फासावर लटकवेल लोकशाहीच्या हत्येबद्दल. रावसाहेब, आंदोलन तर झालं, आता पुढे काय? हे आंदोलन वाढत राहील. जयप्रकाश नारायण यांनी ज्या प्रकारचं आंदोलन देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी वगैरे केलं होतं त्या काळात म्हणतात, तर अशा प्रकारचं आंदोलन JP आंदोलनापेक्षाही प्रखर आंदोलन होईल. 300 खासदार उतरले का? अनेक महिला खासदार आंदोलन करताना बेशुद्ध पडल्या. इतक्या प्रखरपणे आंदोलन सुरू होतं, भर उन्हात, तप्त उन्हामध्ये. हे लक्षात घ्या. रावसाहेब, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय आहे. पालकमंत्री पदावरून जो वाद, विशेषतः रायगड आणि नाशिकचं जे पालकमंत्री पद आहे, ध्वजारोहण किंवा झेंडावंदन हे अदिती तटकरे या रायगडमध्ये करतील आणि गिरीश महाजन हे नाशिकमध्ये करतील. म्हणजे जवळपास स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांच्या पारड्यातच त्यांचं दान टाकलेलं आहे की हेच पालकमंत्री असतील आणि त्यामुळे शिंदे सेना स्वाभाविकपणे नाराज असणं. आम्हाला त्याच्यामध्ये काय पडायचं नाहीये. हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो कोणाला पालकमंत्री करायचं आणि कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करायचं. यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यामुळे काय महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती होणार नाही. हा एक स्वातंत्र्य दिनाचा औपचारिक कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे पालकमंत्री आपापल्या भागामध्ये झेंडे फडकवू द्या. पण याच्यामुळे हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी काय हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं. दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एकनाथ शिंदे जे डेप्युटी CM आहेत बरं का, जे दिल्लीत आले होते आणि त्यांनी अमित शहाशी चर्चा केली, त्यात पालकमंत्री पदाचा विषयसुद्धा त्यांनी काढला की देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन्ही लोकांना पालकमंत्रीपदी नेमू देत नाहीत, नेमत नाहीत, कुठे नाशिक आणि. तेव्हा अमित शहानी त्यांना सांगितलं की पालकमंत्री पदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत नाही. पालकमंत्रीपदी कोणाला नेमायचं हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. तो मैं उस बारे में मुख्यमंत्री को कोई सूचना नहीं दे सकता. आणि देशाचं गृहमंत्रालय पालकमंत्रीपदी कोणी बसावं हे सांगण्यासाठी नाही. हे अमित शहानी डेप्युटी CM मिंदेच्या तोंडावर सांगितलं. हे खरं आहे की नाही जाऊन तुम्ही विचारा. रावसाहेब, आणखी एक विषय होता की फडणवीस असं म्हणत आहे की अलीकडच्या काळात लोक हवेत बार सोडतात, पुरावे काहीच नसतात, बोलून निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी काही वेगळं बोलतात.